सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण यात्री वस्ती विकास युवा विकास कार्यक्रम युथ चॅप्टर आयोजित या करिअर मार्गदर्शन मेळाव्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। आणि आता ते दीदीने म्हटले की काय मला विषय दिलाय का कुठला काय योजना। ओके, हे योजना सांगण्याच्या आधी मी तुम्ही आता ज्या वयामध्ये आहात तिथून तुम्ही कधी ना कधी आमच्या वयामध्ये पोहोचणार आहात, है की नाही। म्हणजे आज तुमचे मम्मी पप्पा ज्या वयामध्ये असतील तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे। समाजाने आपल्याला या गोष्टी बांधून दिलेल्या आहेत आणि मग पैसा कमावण्यासाठी काहीतरी माध्यम म्हणून हे करिअर नावाचं भूत हे सगळी जण मिळून तुमच्या माथ्यावर मारतात। काल इंस्टाग्रामच्या माध्यमातून गेल्या 2-3 दिवस झालं इथिओपिया मधला एक मुलगा व्हायरल आहे। कोणी कोणी पाहिलं हात वर करा, एकाने पाहिलंय। इंस्टाग्रामने गेले आठवडाभर त्याला ईमेल करून त्याला मेसेज करून स्वतः त्याला इंस्टाग्राम बोलवून घेते की तू ये, आम्ही तुला XYZ पेमेंट देऊ, तू आमच्या सोबत कोलॅब कर। 21-22 रील त्याच्या त्या पेजवर आहे, 21-22 रील आणि त्याचं रीच 25 लाख फॉलोअर्स आहे। म्हणजे 2.5 मिलियन। आज त्याला एवढ्या मोठमोठ्या ऑफर आहेत की आपण त्याचा विचारही करू शकत नाही। त्याने काय केलंय माहितीये का, भंगारामधलं साहित्य खरेदी करून आणलेले, भंगार, शूज, फाटलेले शूज, फेकलेले कपडे आणि अशा सगळ्या वस्तू त्यांनी एकत्र केले। आणि तो तुमच्या वयाचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो, 14-15 वर्षाचं पोरग आहे इथिओपिया देशामधलं। अशा सगळ्या वस्तू एकत्र आणून त्यांनी त्याची कल्पकता त्याला लावली। स्वतःच मशीनवरती वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ती कपडे जी फाटकी तुटकी चिंध्या होती त्याला एकत्र त्यांनी शिवलं आणि वेगवेगळे पेहराव करून ते शॉर्ट्स व्हिडिओ त्याने त्या इंस्टाग्रामच्या पेजवर अपलोड केले। त्याच्या प्रत्येक रीलला अंदाजे 1-1 कोटी लाईक्स त्याचे व्ह्यूज आहेत। आणि अशा पद्धतीने आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी इथं आलेला आहात 10-15 वर्षापूर्वी करिअर नावाचा ऑप्शन म्हणजे तू BA करणार का BCom करणार का BSc करणार, ते सर तसे म्हणले आहे की नाही। कोणी आलं तर विचारलं तर ते म्हणायचं डॉक्टर बनतोय, मग वकील बनतोय, मग अन्य काय कारखानदार बनतोय, कुठेतरी जॉबला जाईल, काहीतरी करेल। असं सगळं 15-20 वर्षापूर्वी चालायचं। आज तुम्ही जिकडे नजर फेराल तिकडे तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी समजलं। आता तुम्ही घरी बसून जेवण मागवता, झोमॅटो नाहीतर स्विगी मागवता की नाही, मागवता। आणि तुम्ही तुमच्या पिढीमध्ये हे सगळं वापर खूप जास्त आहे याचा आम्हाला अंदाज देखील आहे। तुम्ही कुठेही चौकात उभं राहून रिक्षाला हात दाखवत बसत नाही, ओला, उबर आहे की नाही, अशा माध्यमातून तुम्ही काहीतरी बुकिंग करत बसता आणि ती गाडी तुमच्या समोर येते। मी एक ऍप पाहिलं, देवाचा प्रसाद आपल्या घरी, खरं ह्याच्यात काही सुद्धा खोटं नाही, गुगल करून बघा। कुठला तुमला काशीचा प्रसाद किंवा कुठला तो केदारनाथचा प्रसाद किंवा खाली साऊथला कोणकोणते देव आहे, बालाजी आहे की नाही, तो ओरिजिनल बालाजी नाही तर केतकवड्याचा बालाजी, जिथला पाहिजे तिथला प्रसाद, फ्री होम डिलिव्हरी, बघा काय शोधलंय। आणि अशा पद्धतीने जर कल्पकता असेल तर मग तुम्हाला त्या अनुषंगाने आपलं करिअर शोधता येईल आणि कित्येक मुलं मुली शोधतात। पारंपरिक पद्धतीने करिअरच्या वाटा आता तितक्याशा पारंपरिक रीतीने राहिलेल्या नाहीयेत। मग तुम्हाला आता आजूबाजूला जे काही घडतंय, जे काही अपडेट्स येतात, ज्या काही इनोव्हेशन्स होतात याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। माझा स्वतःचा भाचा 12वी पास झालाय, तो आत्ताचे तुमचे जे रिझल्ट लागले। आता मी त्या दिवशी त्याला असंच भेटलो, या व्यापातनं त्याला काही बोलणं होत नाही आणि आमचा काही संवाद नाही। मी त्याला भेटल्यानंतर तो मला म्हटला, मामा आय विल
do this, I will do that, I am having this much options and I will go with this field. त्याचं ते बोलणं ऐकून मी माझी अक्कल बंद. आता आम्ही वाडिया कॉलेजला मी ग्रॅज्युएट झालोय 2010 साली, जेव्हा तुमचा मे बी जन्म झाला असेल कित्येक जणांचा. तुम्ही 2007-8 ते 10, 11, 12, 13च्या दरम्यानची तोंड दिसतात ते मला सगळे अशी बारकी बारकी, आहे की नाही? त्यावेळी आम्ही ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर वर्षभर मला कळलं नव्हतं पुढं काय करायचं. आणि आज जेव्हा आम्ही मागं वळून बघतो तेव्हा माझ्याकडे असलेलं बीकॉमचं 52% मार्क असलेलं सर्टिफिकेट आणि आज मी असलेला सहाय्यक आयुक्त याचा आणि त्या सर्टिफिकेटचा म्हणजे त्या कागदाचा मला लांब लांब पर्यंत काही संबंध जाणवत नाही. कारण 52% सर्टिफिकेट घेऊन मी जेव्हा हडपसरला एका कंपनीमध्ये मगरपट्टा सिटीमध्ये इंटरव्ह्यूला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला हाकलून लावलं होतं that you are not eligible candidate, we are dealing with US based companies and we need candidate. The candidate will be able to talk in English with our clients and we are thinking by looking at your passing certificate you are not able to talk in English. त्याला कळलं होतं का काय मला माहित नाही कसं कळलं होतं की मला इंग्लिश येत नाही, तो माझा कागद बघून. मग आता समजून घ्या तुम्ही आज ज्या वयामध्ये आहात तिथं आजूबाजूचा समाज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने या गोष्टी पुढे नेण्यासाठी तुमचे आईबाप, तुमचं कोण मामा, चुलते, मालते, तुमचे कोण मास्तर, तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला अशाच पद्धतीने काही ना काही सांगत राहणार. पण एक लक्षात घ्या, महत्वाच्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही, कुठल्या शाळेत शिकवल्या जाणार नाही, कुठल्या कॉलेजमध्ये सांगितल्या जाणार नाही. आज तुम्ही मे बी 10वी झालेला असाल तर तुम्ही 15 वर्षाचे, तुम्ही 12वी झालेला असाल तर तुम्ही 17-18 वर्षाचे असाल, आहे की नाही? कोणी फर्स्ट इयर सेकंड इयरला असेल तर 18, 19, 20 वर्षाचा असाल. तुम्हाला ज्या पण क्षेत्रामध्ये आवड आहे पहिला शब्द नीट ऐका, आवड. नाहीतर मग मी म्हणन डॉक्टर पण ह्याला स्टेथोस्कोपचा स्टेप पण कळेना, आहे की नाही? पप्पा म्हणतील इंजिनियर बन, ह्याला साइन कॉस टॅन थिटा फिटा काय असते, मी तर तो धाडच काढला होता 10वीला होता मला पण त्यावेळेस 17 प्रमेय आणि ते काहीतरी 16 नंबरला धडा होता बाबा. तो धडा आला साइन कॉस्ट, तो धडा आला की मी त्याची सगळी पानं पलटी मारायचो डायरेक्ट पुढं. तेवढे मार्क नाही पडले तरी चालेल. आता अशा पोराला जर तुम्ही इंजिनियर बनवायला लागला तर तो इंजिनियर बनणार नाही, हे त्यालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, आई बापालाही माहिती. 3D पिक्चर बघितलाय ना? मग त्याच्यात त्याचा तो ड्रोन उडतो आणि जाऊन त्याच्या खिडकी समोर येतो, हा आतमध्ये फाशी घेऊन गेलेला असतो. बघितलंय ना तुम्ही तो सीन? उगीच त्याला इंजिनियर बनवायचं माग, मे बी त्यांनी मूर्ती चांगली बनवली असती, मे बी त्यांनी पेंटिंग चांगली काढली असती, मे बी तो चांगला गिटारिस्ट झाला असता, मे बी तो गिटारिस्टच दाखवलाय तर तो वाजवत असतोय त्या मूवी मध्ये, आहे की नाही? मग सगळ्यात पहिलं तुम्हाला आवडतंय काय याच्यावर फोकस करा. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, तुम्हाला म्हणतील पैसे कमवायचे. तुम्ही इथं या हॉलमध्ये जे कोण आहात त्यांच्या पोटामध्ये अन्न नाही, आणि अमेझॉनच्या जंगलामध्ये एखाद्या मुंगीच्या त्या कल्पामध्ये जी एक मुंगी आहे तिच्या पण पोटात अन्न नाही. लक्षात घ्या, सगळ्यांच्या पोटात अन्न आहे म्हणून आपण सगळेजण जिवंत आहे. त्यामुळं तुमचा एक्झिस्टन्स जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत तुमच्या पोटात अन्न आहे. आणि मग जगण्याचं काय तर ते तुम्ही विसरून जाल. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, आई बाबा सुद्धा नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. मग आपली आवड काय आहे ते क्षेत्र निवडा, ना की कुठेतरी नंबर लागतोय, चांगलं कॉलेज आहे, जवळ आहे, आणि मग आतमध्ये गेल्यावर कळतंय आपण काय शिकतोय. मग कॉमर्स वाला म्हणेल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, आहे की नाही? सायन्स वाला काय म्हणेल पीसीएम घेतलं बरं झालं, पीसीबी घेतलं नाही बरं झालं, चांगलं झालं, वाईट झालं, वाटोळ झालं, हे असं सगळं चाललेलं आहे. पण आपल्याला आवडतंय काय हे कोणी कधी विचारणार नाही. आता आवडणारं क्षेत्र जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रभावी काम करू शकाल. हे मी माझ्या जिंदगीच्या प्रयोगांवर सांगतोय, कुठलं पुस्तक वाचून कोणाची स्टोरी ऐकून असली काय भानगड नाही. मी जेव्हा स्पर्धा परीक्षा पहिल्यांदा दिल्या 2011-12 मध्ये, ग्रॅज्युएट झाल्यानंतर, ग्रॅज्युएशनच्या आधी तर आम्हाला अक्कलच नव्हती, कळतच नव्हतं सगळं काय चाललंय. आणि असं कुठलं सेमिनार असलं कॉलेजमध्ये किंवा कुणी अशा संस्थांनी ऑर्गनाईज केलेलं तर आम्ही कधी बाप जन्मात त्याला बसलेलो नाही. तुम्ही सगळे सद्गुणी बालक आहात,
त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही किमान ऐकताय तरी आमचं. मग मी जेव्हा अशा पद्धतीने करिअर साठी म्हणून फाईट मारली, त्यावेळी एक्झाम्स दिल्या आणि एक्झाम्स दिल्यानंतर मला 4-5 वेगवेगळ्या पदांवर सरकारी नोकरी मिळाली. मी 2012 मध्ये समाज कल्याणचा क्लर्क झालो. तो कागद आठवला ना तुम्हाला, 52% कागद, त्याचा नोकरीचा काही संबंध? काही संबंध नाही. समजलं? इकडं जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी जी गरज होती त्याचा सप्लाय मी करू शकलो. म्हणजे डिमांड सप्लाय रेशो जर तुम्ही फुलफिल कराल तर मग जिंदगीचा गाडा त्या पद्धतीने चालणार. आता तुमच्याच घरामध्ये पप्पांनी जर पुढचे 3 महिने राशन नाही भरलं, काय होईल? मम्मी म्हणून चालत नाही का, तुमचा रोल संपला. समजलं का? तर हे जे वस्तुस्थिती दर्शक गोष्टी आहेत त्या तुम्हाला अनालिसिस कराव्या लागतील. पहिल्यांदा मी क्लर्क झालो, त्यानंतर मी पोलीस सब इन्स्पेक्टर झालो, त्याच्यानंतर मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, त्याच्यानंतर मी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला असिस्टंट झालो आणि सरते शेवटी मी समाज कल्याणचा समाज कल्याण अधिकारी झालो. पोट भरायला 5 नोकऱ्या आहेत माझ्याकडं, पण आवड काय? आवड. मग मी सगळ्या नोकऱ्या सोडून सेकंड लास्ट नोकरी जी माझी होती पोलीस सब इन्स्पेक्टर, मला वाटलेलं पोलीस बनून मी खूप भारी काम करेन. त्यावेळी वॉन्टेड पिक्चर पण आला होता आणि शेवटी मग सलमान खान पळत पळत पोलिसाच्या वर्दीत. मग आम्हाला पण फिलिंग आपण पण भारी वाटत. मग मी ठरवलं की आपण पोलीस सब इन्स्पेक्टर बनू. त्या दिवशी मी पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन करायला गेलेलो. त्या संध्याकाळी 4 वाजता माझ्या हातामध्ये यादी होती. त्याच्यात लिहिलेलं होतं ट्रॅक पॅन्ट आणा, शूज आणा, कपडे आणा, हे आणा, ते आणा, बरंच 20-25 मुद्द्यांची यादी. मग मी माझ्या आईला फोन केला आणि तिला म्हटलं कॅम्पामध्ये ये, आपण मला हे सगळ्या गोष्टी ट्रॅक पॅन्ट शूज वगैरे सगळं खरेदी करायचंय. ती पण निघाली. मग मला आणखी एक फोन आला आणि त्या फोन मध्ये म्हटला की साहेब तुम्ही पेढे वाटा. मी म्हणलं आता कसले पेढे वाटायचे? तुम्हाला मी हे जाणून बुजून सांगतोय. आवड कशामध्ये आहे त्याच्यात तुम्ही प्रभावी राहणार, याचं हे उदाहरण आहे. मग पेढे वाटा तर कसले? ते म्हणले नाही एमपीएससी ची वेबसाईट चेक करा आणि मग आम्हाला फोन करा. मी ते पीडीएफ कसं तरी डाउनलोड केलं. आता सारखा अनलिमिटेड नेट बीट काय भानगड नव्हती. 1 GB बटनाचे मोबाईल, माझा तो LG चा मोबाईल मला आठवतो, त्यात मी ते कसं बसं डाउनलोड केलं. त्या पीडीएफ मध्ये 32 जणांच्या यादीमध्ये 7 नंबरचा समाज कल्याण अधिकारी होतो. अँड दॅट वॉज माय 5th पोस्ट. मग आता माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला, आपण आता पोलीस विभाग जॉईन करायचा का समाज कल्याणला राहायचं? मी आधी समाज कल्याणचा क्लर्क होतो, मला हे डिपार्टमेंट समजलं होतं. तुमच्या सारख्या शोषित वंचित पीडितांसाठी काम करणारा विभाग, मी पण तुमच्यातलंच एक. आणि मग आता माझ्या समोर प्रश्न निर्माण झाला की आपल्याला चॉईस काय करायचंय. 5-10 मिनिटं मी डोक्याला हात लावून तिथं पायरीवर बसलो. माझ्या सरांना फोन केला, सर आता मी काय करू? पोलीस सब इन्स्पेक्टर बनू का समाज कल्याणचा अधिकारी म्हणून कॅरी ऑन करू? सर मला म्हणले आता विशाल तुम्ही मोठे झालाय, तुमचा तुम्ही निर्णय घ्या. असं तुमच्याबरोबर पण घडणार. मग मी निर्णय घेतला पोलीस सब इन्स्पेक्टर क्विट करायचं आणि समाज कल्याणचा समाज कल्याण अधिकारी म्हणून आपण कॅरी ऑन करायचं. ही गोष्ट 14 वर्षापूर्वीची. आज मी मागं वळून जेव्हा पाहतो तेव्हा मी जर पोलीस विभागाचा अधिकारी असतो तर मी कुठल्या लेवलला पोहोचलो असतो आणि आज मी समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त आहे तर मी कुठल्या लेवलला पोहोचलोय आणि मला काय लेवलचं सॅटिस्फॅक्शन आहे याची जेव्हा मी तुलना करतो तेव्हा मला माझा निर्णय जगातला बेस्ट वाटतो. कारण या पदावर काम करत असताना तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, हॉस्टेल तुम्ही इमॅजिन पण नाही करणार. तुमच्या सारख्या कित्येक विद्यार्थी म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये 60,000 विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप माझ्या सहीने जाते. तुमच्या सारख्या कित्येक विद्यार्थ्यांना हॉस्टेल्स, स्वाधार, आपल्या सगळ्या मागासवर्गीय वाड्या वस्त्यांमधले रस्ते, लाईट, गटरची सुविधा आणि कितीतरी कामं, कितीतरी माणसांना घरकुलं, कितीतरी ट्रान्सजेंडर, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्या रंजल्या गाजलेल्यांसाठी मला काम करायला मिळतं. आणि मग जेव्हा रात्री मी इथून ऑफिसवरून घरी जातो तेव्हा झोपण्यासाठी जेव्हा अंग बेडवर टाकतो तेव्हा कुठलीही गोळी न खाता मला मुर्दा पडल्यासारखी झोप लागते.
अजून काय पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुम्हाला सांगतील तू हे कर, तू फार्मसी कर, तू इंजिनिअरिंग कर, तू मोठं हो, तू पायलट हो, तू 1 लाख पगार घे, 10 लाख घे, 5 लाख घे, आणि तू परत बायको कर, तुम्ही नवरे करा, मग पोरं सांभाळा, मोठं व्हा, तुम्ही मारा ते बी मेले. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही सांगितलं जाणार नाही. त्यामुळं तुम्हाला पहिल्या गोष्टीवर फोकस करायचंय, तुमची आवड काय. दुसरं, तुमचं वय काय. आज तुमचं एज किती आहे. मे बी 15 असेल, मे बी 17 असेल, मे बी 18, 19, 20. हे कायम असं राहणार आहे का. तर नाही. आम्ही नोकरीला लागलेल्या दिवशी माझ्या इथं काही काळ सुद्धा नव्हतं. बारीक बारीक यु नो ही पोरं ज्यात आहेत अशी बसेल तसं मी होतो. आज आम्ही तसे राहिलोय का. तर नाही. तुमचं वय पुढे निघून जाणार आहे, आणि तुम्ही जर 30च्या आतमध्ये स्वतःच्या बिल्डिंगचा पाया त्या लेवलला खणू शकला नाही तर तुमची बिल्डिंग 35-40 मध्ये ढासळेल. हे समजून घ्या. आज ह्या सहाय्यक आयुक्ताची, ह्या विशाल लोंढेंची बिल्डिंग ढासळेल का. नाही. नोकरी आहे, पगार आहे, काम करतोय, चांगल्या पद्धतीने मी पुढे चाललेलो आहे, प्रॉब्लेम येणार नाही. मग तुम्ही जर 30च्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने स्वतःचं जीवन घडवलं, तुम्ही कुठलाही ऑप्शन चॉईस करा, तर तुम्हाला पुढं उरलेली 30 वर्ष, माणूस 60-65 वर्ष याच्यापेक्षा जास्त काय तर जगत नाही. आज सकाळी मी एका दहाव्याला गेलो होतो. मी तिथं मला 86 वर्षाचे आजोबा भेटले, आणि ते मला सांगत होते 100 किलोचा पोता आम्ही खांद्यावर घ्यायचो. त्या बापदेव घाटाच्या वर गेलो होतो. ह्या डोंगरावरून म्हणे आम्ही खालपर्यंत 100 किलोचा पोत घेऊन यायचो. म्हणून ते 86 त्यांचं वय आज आहे. आज आपण 25 किलोचं पोत घेऊन ही पोरं सुद्धा कुठे जाऊ शकणार नाही अशा कंडिशन मध्ये. म्हणजे तुम्ही जर 60-65 वर्षाची जिंदगी जगणार आहात, त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या अर्ध्या वयामध्ये तुमचं ते अन्न, वस्त्र, निवारा, एज्युकेशन, गाडी, बंगला, घर, दुनियादारी हे सगळं जर मिटवू शकला नाही तर आयुष्यभर तेच मिळवण्यासाठी तुम्ही झटणार. आणि मग म्हणून तुम्हाला फोकस करावं लागेल, आहे की नाही. आता तर तुम्ही म्हणाल सर आमचं वय 17, 18, 20 वर्ष आहे, आम्ही खडकवासल्याला गेलं पाहिजे, सिंहगडावर ट्रेकिंग केली पाहिजे, कधी आयनॉक्सला बसलं पाहिजे, कधी मॅगडीला गेलं पाहिजे. आम्ही पण ते केलेलं आहे. पण जेव्हा करिअरचा प्रश्न आला त्यावेळी मात्र जी सिरियसनेस आपल्यामध्ये पाहिजे ती जर नसेल तर मग आपल्या आजूबाजूचे आपल्या पुढे निघून जातात. रेस आहे की नाही. स्पर्धा आहे, स्पर्धा. तुम्ही काल बघितलं ना जेई नीटची काय भानगड झाली. स्पर्धा आहे. कुणी साम दाम दंड भेद वापरून सगळं तुमच्या आजूबाजूची माणसं आपल्याला कसं मिळेल, आपल्याला कसं मिळेल याच्या मागे लागलेली आहेत. तर मग आपण आपल्या पद्धतीने जर ते कष्ट उपसू शकलो तर या स्पर्धेमध्ये टिकणार. नाहीतर मग आजूबाजूची माणसं तुम्हाला तुडवून पुढे निघून जातील. त्यामुळं दुसरं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचंय. आज आपलं वय किती आहे आणि आपल्या हातामध्ये आपलं करिअर घडवण्याची जी काही कालावधी आपल्याला मिळेल तो आपल्याकडे किती आहे. नाहीतर मी कित्येक जण बघितले 30ला पण अभ्यास करतात, 32ला करतात, 35ला करतात, एज बार होईपर्यंत कार्यक्रम चालू. असं आपल्या जीवनामध्ये होता कामा नये. त्यामुळं तुम्हाला आज या वयामध्येच किमान बेर मिनिमम एवढी अक्कल आली पाहिजे की तुम्ही याच्यावर विचार केला पाहिजे. तिसरा मुद्दा, आपल्या आईबापाची कंडिशन काय आहे की नाही. आता हे नावच आहे वस्ती. म्हणजे मला हे कळतंय की माझ्या समोर बसलेली माझी ही भावंड कुठेतरी वस्तीत जन्माला आलेली आहेत. मी पण कमेला नावाच्या कोंडवा, ते आहे ना तुम्हाला माहिती, कात्रज कोंडवा, तिथं त्या झोपडपट्टीत जन्माला आलोय. 10x10ची पत्र्याची खोली. पाऊस पडला तर आमचं घर बादा गाळायचं. आमचे आई बाप्पा बिचारे ते टॉवेलने पाणी घ्यायचे, बाटलीत ती पिळत बसायचे, आम्ही भावंड झोपायचो. अशा जिंदगी मधून जर तुमच्या पुढे मी इथं उभा राहू शकत असेल तर याला एकमेव उपाय, तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास पाहिजे. एज्युकेशनची जोड आहे, एवढं नॉलेज तुमच्या हातामध्ये आहे. तो मोबाईल नावाचा प्रकार, त्याच्यामध्ये आलेला ChatGPT, जेमिनी, ग्रोक आहे की नाही, कोपायलट, आज काय नाहीये तुमच्या आजूबाजूला. पहिलं तर आम्ही फक्त गुगलवर तिथं 40-50 लाख लिंक यायच्या. आज तुम्ही जर त्याला एक कमांड दिली, एक चांगला प्रॉम्प्ट दिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आयत्या तुमच्या पुढे आणून देतात. मी तर म्हणतो या करिअर मार्गदर्शन सोहळ्याची गरज नव्हती. तुम्हाला वाईट वाटू देऊ नका.
ती रिअलिटी आहे. तुम्ही घरी बसून एक चांगला प्रॉम्प्ट दिला असताना त्याला ChatGPT-ला, त्यांनी तुम्हाला करिअरची सगळी दारं सांगितली असते. तुला कुठे एंटर व्हायचंय बघ, समजलं. पण आपल्या भारतामध्ये अशी कंडिशन आहे, कुणीतरी दिवा घेऊन पुढे चालल्याशिवाय माग त्याच्या मेंढर जाणार नाहीत. मला वाईट वाटू देऊ नका, आपली संस्कृतीच मेंढरवाली. कोण तर पुढे गेला तर त्याच्या नाविन्य नकोय, नवीन काहीतरी करायला नकोय. कुणीतरी काहीतरी केलंय आणि मग आम्ही ते फॉलो करणार, समजलं. आता मी जे कालच्या पोराचं उदाहरण दिलं ते इथिओपिया मधलं, तुम्ही सगळ्यांनी सर्च करा. त्याला पोरांनी नाविन्य शोधलं आणि मग तुम्ही त्या पद्धतीने आपल्या आई बापाची कंडिशन काय आहे, त्यांना आपण किती वर्ष अजून त्रास देऊ शकतो. कारण आपल्या कल्चरमध्ये पोरगा 25-26 गेल्यावर आई बापाला असं वाटतं की त्यांनी आम्हाला हातभार लावावा. इथं बसलेल्या प्रत्येक पालकाच्या मनात ती फिलिंग असतात. खरं तर ती चुकीची फिलिंग आहे, पण आता भारतीय नागरिक म्हणले आहे का नाही, पालक जे बसलेत ते प्रत्येकाला वाटतं अभी हम बूढ़े होने वाले, मेरा बेटा आएगा श्रावण बाळ बनेगा. ही बेकार कंडिशन, एकमेकावर डिपेंड, सगळा कार्यक्रम सेट आहे की नाही. जीवन जगण्याचे भानगडी विसरून गेलेत. त्यामुळं जर आपण भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलोय तर आपल्याला या गोष्टी फॉलो करणं, पार पाडणं गरजेचं आहे. कारण आपण समाजात राहतो. नसलं फॉलो करायचं तर मग तिकडे हॉनोलुलू बेटावर जाऊन राहा, आहे की नाही. तिथे तुम्हाला कोण विचारणार नाही, कुठून तर वाघ येईल खाऊन जाईल. मग आपण जर समाजात आहोत तर या गोष्टींचं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. आपण आपल्या आईबापाच्या जीवावर किती दिवस खाणार याचं देखील तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. नाहीतर शेजारचीला आयफोन घेऊन दिला, मग ही लगेच बापाच्या मागे लागणार. 1.5 लाखाचं नको, किमान 60,000 तर घ्या. असं जर तुमचं जीवन असेल तर मग तुम्ही आपल्या आईबापाच्या जीवावर बोज आहात. आणि हे मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला किती वाईट वाटलं काही वाटलं तरी ही रियालिटी आहे. त्यामुळं मी सांगितलेल्या 3 गोष्टी तुम्ही कटाक्षानं पाळायच्या आहे. पुढची गोष्ट आहे, तुम्ही स्वतःला यंगस्टर म्हणवून घेता. तोंड बघितली तर मला एक पण असं टुमटुमीत, प्रफुल्लित आणि ज्याच्या इंटरनली अशी आर्ज आहे असं एकही यंगस्टर इथं दिसेना. याचा अर्थ तुम्ही सकाळी व्यायाम करत नाही, चांगला आहार घेत नाही, तुमच्या चेहऱ्यावरती ते पिझ्झा, वडापाव, बर्गर दिसायला लागले, आहे की नाही. आम्ही 37-38 पोहोचलोय, आता तुमच्या बरोबर तिथे येतो, चला 100 मीटर माझ्या बरोबर मारून दाखवा, कोण जिंकताय देखेंगे. हा, समजलं. सो पुढचा मुद्दा आहे, इफ यू आर यंगस्टर देन यू शुड अपिअर ॲज अ यंगस्टर, आहे की नाही. तुम्ही जेव्हा उठता, बसता, चालता, बोलता तेव्हा तुमच्यात ती धमक दिसली पाहिजे. आपण आपल्या महामानवांची नावं घेतो आणि मग 17व्या वर्षी महाराजांनी तोरणा रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली आणि मग स्वराज्य निर्मिती केली. असं आपण फक्त इतिहास वाचतो आणि मग त्या इतिहासाचं अनुकरण करत नाही, कारण आपण या महामानवांचं दैवीकरण करून ठेवतो. बरोबर. आपण म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केला. अरे तुम्ही 1 तास आणि त्याच्यानंतर 18 मिनिटं करून दाखवा. त्याच्या आधी तुम्ही 4 रील बघणार. टुंग 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 काहीतरी वाजलंय, थांब 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 थांब. कोण म्हणत नाही. तुम्ही समजून घ्या, ज्याच्याकडं कन्सिस्टन्सी आहे आणि जो या गोष्टी स्वतःच्या हॅबिट मध्ये आणेल तो अशा पदांवर जाईल, मोठे बिझनेस उभा करेल, मोठ्या कंपन्या स्थापन करेल, चांगले चांगले आउटलेट टाकेल, चांगला प्लॉटिंगचा व्यवसाय करेल. नानाविध तुमच्याकडे करिअर ऑप्शन आहे. घटस्थापना माहितीये का? घटस्थापना माहितीये का? काय तुमची माना हलाना, तोंड उघडाना, तुम्ही यंग आयु यंग, बेकार कंडिशन तुमची. बाबा रे, मी तर माझ्या 4.5 वर्षाची पोरगी आहे माझी. तिला लाटीकाठी, तलवारबाजी, स्विमिंग सगळं सुरू केलेलं आहे. तिला तुम्ही मी इथं आणून उभं केली ना तर तुमच्या सगळ्यांना गंड होईल, समजलं. त्यामुळं दोष या लेकरांचा नाही, पालकांचा पण आहे. नुसतं जेवायला घालून मोठी करायची म्हणजे जीवन नाहीये, समजलं. घटस्थापनेच्या आदल्या 2 दिवस एक व्यक्ती बोरवेल्ल्यामधून काळ्या रानातून 2 टेम्पो भरून माती घेऊन येतो. टेम्पो तिसऱ्याचाच, माती चौथ्याचीच. आणि त्या 2 दिवसामध्ये तो माती विकून 80,000 ते 1 लाख रुपये घरी घेऊन जातो. सांगा काय करिअर आहे? जोरदार करिअर, नागखुळा.
समजून घ्या. कशाला पाहिजे की आम्ही त्या पक्षाचा डोळा धरलाय ना, आता तेवढा डोळाच फोडणार. आम्ही म्हणतो पंखाव मार, कुठं तर बाजूला मार, मांडीत मार. तू कसं तरी करिअर घडव, स्वतःला सिद्ध कर. समजलं? सो तुम्ही ज्या आता स्टेज मध्ये आहात, या सगळ्या गोष्टींचं तारतम्य जर बाळगू शकला तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही ज्या कुठल्या जातीमध्ये धर्मामध्ये जन्माला आलेला असाल त्याच्या बेसिसवर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत वेगवेगळ्या योजना आहेत. काही एक्झाम्पल देतो. समजा तुमच्यापैकी एखादा मुलगा मुलगी आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहे. त्याचं ऍडमिशन जर कॅप थ्रू झालं, कॅप माहितीये ना, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्याच्या थ्रू जर झालं आणि तो ज्या कॅटेगरीचा आहे, ज्या जातीचा आहे, तर त्याची इंजिनिअरिंगची सगळी फी समाज कल्याण ऑफिस भरणार. पण लॅक ऑफ नॉलेज, माहिती नसती, स्वतःच्या आवडतं कॉलेज पाहिजे, घराजवळ पाहिजे, मॅनेजमेंट मध्ये ऍडमिशन पाहिजे, आहे की नाही, अगेन्स्ट कॅप पाहिजे, सेटिंग लावून पाहिजे, बॅकडोर पाहिजे, आणि मग तिथं आपण आपल्या आईबापाला मातीत घालत असतो. एवढं सगळं तुम्हाला या महामानवांमुळं आयतं मिळणार असतं. त्या योजनेला तुम्ही मुक्ता. समजलं? एखाद्या मुलाला मुलीला वाटलं की मी IIM बँगलोर मध्ये जाऊन माझा कोर्स पूर्ण करेल, तरी देखील त्याला स्कॉलरशिप आहे. एखाद्याला वाटलं मला मास्टर डिग्री करायची आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला आणि तिथं जाऊन मला शिक्षण घ्यायचंय, तरी त्याला समाज कल्याण मार्फत शिष्यवृत्ती मिळते. जर तो ओबीसी एसबीसी मधला असेल तर बहुजन कल्याण मार्फत शिष्यवृत्ती मिळते. तुम्ही जर शिष्यवृत्तीच्या रकमेचा आकडा ऐकला तर तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही. जवळपास 70 ते 80 लाख रुपये एका मुलीला मिळतात. म्हणजे परदेशात जाऊन ती फी भरणं, विमानाचा प्रवास, तुमचं ते तिथं राहणं, तिथं खाणं, या सगळ्या बाबींसाठी पैसे मिळतात. परंतु ती एक गोष्ट करण्याची धमक कोणामध्ये, आणि मग जी लोक करतात त्यांना आपण बघतो आणि म्हणतो अरे हे लय मोठा माणूस झाला, अरे हा लय भारी आहे. कोणी भारी बिरी नसते. आज मी तुमच्या पुढे उद्या इथं बसलेल्यांपैकी कोणतरी आमचं पुण्याचं कलेक्टर म्हणून येईल, पण त्याच्यामध्ये ती धमक असली पाहिजे, त्याच्यामध्ये ती जिद्द असली पाहिजे. आज आम्ही तुमच्या पुढे इथं नरड फाडायचं आणि तुम्ही इथं घरी जाऊन टीव्ही लावून निवांत पडायचं, असं होणार असेल तर मग असले कार्यक्रम घेऊन कुठलाही उपयोग होत नसतो. इथं उपस्थित प्रत्येकच जण आम्ही सांगतोय त्या विचारांनी चालेल हे आम्हाला माहिती नाही चालणार, परंतु एखाद दुसरा जरी त्या मार्गाला लागला आणि आपल्या स्वतःला घडवून आपल्या गरजा मागं पाडून जर मग समाजासाठी काहीतरी धडपड करू शकला तर अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतलेलं सार्थकी लागेल. तुम्हाला आणखी जर सगळ्या योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या कुठल्याही सोशल मीडिया हँडलवर आम्ही ते QR कोड अवेलेबल करून दिलेले आहेत. मी इंस्टाग्रामवर पण आहे, फेसबुकवर पण आहे, त्या युट्यूबवर पण आमचे चॅनल आहे. सगळीकडे तुम्हाला ते मिळेल. त्याची PDF डाउनलोड करा, त्या योजनांची पुस्तिका वाचा. आपण ज्या योजनेमध्ये एलिजिबल आहोत ती योजना ग्रॅब करा. सगळ्या मॅक्सिमम योजना आता ऑनलाईन माध्यमातून आहेत. तुम्ही आज ज्या स्टेजला आहात, एज्युकेशनल तुमच्या बाबी पूर्ण व्हायच्यात, तर त्याच्यासाठी तुम्ही गुगलवर साधा शब्द टाईप केला महाडीबीटी, तर पहिली वेबसाईट आपलीच ओपन होते. त्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 प्रकारच्या एज्युकेशन पूर्ण करण्यासाठीच्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. समाज कल्याण मार्फत हॉस्टेल सुद्धा आहेत. स्वाधार सारखी योजना आहे ज्याच्यात वर्षाला 60,000 रुपये मिळतात, आहे की नाही. त्याच्यामध्ये तुमचं राहणं, तुमचं भोजन, अशा गोष्टी तुम्ही पार पाडू शकता. आपले जे मित्रमैत्रिणी गावखेड्याकडून येतात त्यांच्यापर्यंत तुम्ही या बाबी पोहोचवू शकाल. आणि जर तुम्हाला आणखी काही डाऊट असेल तर या शेजारच्या बिल्डिंग मध्ये फर्स्ट फ्लोअरला माझं ऑफिस आहे. तुम्ही तुमचे पालक केव्हाही येऊ शकता, आमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. आम्हाला जे काही माहिती असेल ते आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी बांधील आहोत. तुमची प्रगती होणं याच्यासाठी ही संस्था समाज कल्याण यांची धडपड सुरू असते. तुम्ही स्वतःला घडवण्यामध्ये स्वतःचा रोल प्ले कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी मला ऐकलं, संयोजकांनी मला इथं बोलवलं, तुमच्या पुढे व्यक्त होण्याची संधी दिली. बोलायला मी पुढचं तासभर अजून तुमच्याशी बोलू शकतो. ठीक आहे. आणि एवढ्याच पावरणी एवढ्याच उर्मी, तुमचा जीव गळाटलाय मला माहिती.
समजलं? त्यामुळं ज्यांच्यामध्ये ती अर्ज असते, ज्यांच्यामध्ये तेवढी वृत्ती असते आणि ज्यांच्यामध्ये स्वतःला ओळखण्याची धमक असते, तीच माणसं या जनरल समाजाच्या वर जाऊन त्या समाजाचा मोरक्या वाटतो. समजलं? आणि म्हणून या महामानवांचे फोटो आपण जे लावलेले, त्यांचं पूजन केलेलं आहे, त्यांच्यामध्ये ती धमक होती. आपण त्यांच्यासारखे बनू शकणार नाही, परंतु त्यांच्या पायाची धूळ बांधण्या इतपत तरी आपली लायकी असावी. आणि ती लायकी जन्मापासून येत नसते. तुम्ही जसं जसं स्वतःला घडवता तसं तसं ती लायकी तुमची निर्माण होते. आणि हे निर्माण करण्यासाठी तुम्ही सर्वजण झटाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.